राज्यात एका बाजूला लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला दुष्काळाची स्थिती राज्याची गहरी होत चाललेली आहे। आपण आता उजनी डॅमवर उभारलेलो आहोत। आपण हे जर बघितलं तर हे जे उजनी धरण पूर्ण भरलेलं असतं त्याची अवस्था आता बिकट झालेली आहे। आज जवळपास -36% एवढा या उजनी धरणात पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। अजून 2 ते 3 दिवसात हे जे बॅकवॉटर आहे, या बॅकवॉटरवर ज्या पाणी पुरवठा योजना होत्या या बंद पडायला सुरुवात होणार आहे। 40% झाल्यावर या इथल्या योजना बंद पडणार आहेत। यानंतर हळूहळू जसं जसं पाणी कमी होत जाईल तसा फटका इतरही पाणी पुरवठा योजनांना बसणार आहेत। सध्या उजनी धरणावर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी हे पाणी राखून ठेवण्यात आलेलं आहे, मात्र जे कडाक्याचं ऊन पडते आणि जो काही थोडाफार पाणी उपसा अजूनही सुरू आहे त्यामुळं रोज 0.15 TMC एवढं पाणी रोज कमी होत जाते। आता हे पाणी पिण्यासाठी राखून ठेवलेलं आहे। सोलापूरला जे सोडलेलं पाणी ते आता सोलापूरपर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढासह इतर जी शहरं आहेत ह्यांची तहान 55 दिवसासाठी भागणार आहे। मात्र आता अजून जसं जसं पाणी सोडावं लागणार आहे पुढच्या टप्प्यात, म्हणजे 15 ते 20 मेच्या दरम्यान पुन्हा एकदा सोलापूरसाठी ज्यावेळेला पाणी संपेल, सोडायची वेळ येईल, त्यावेळेला उजनी धरणाची अवस्था -60% इतकी कमी होणार आहे। 2015-16ला ही -60% पाणी पातळी गाठली होती आणि सोलापूरला पाणी सोडल्यानंतर उजनीच्या इतिहासातली सर्वात नीचांकी म्हणजे -70% पाणी पातळी खालावू शकते। त्यामुळं आता सध्या जे काय थोडंफार पाणी शिल्लक आहे हे केवळ पिण्यासाठी वापरावं असं प्रशासनाकडनंही सांगण्यात येतं आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे पाणी जे आहे ह्याचा वापर केवळ आणि केवळ पिण्यासाठी ठेवावा। अजून संपूर्ण उन्हाळा जायचा आहे या दृष्टीनं सर्वच प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आत्ता सध्या जे उजनीचं जे थोडंफार पाणी राहिले हे पुरवून वापरलं तरच पिण्याच्या पाण्याचा त्रास जाणवणार नाही, अन्यथा या उन्हाळ्यामध्ये उजनीची अत्यंत दुरावस्था पाहायला मिळणार आहे। सर्वात नीचांकी पातळी तर गाठणारच आहे, पण त्याच्याबरोबर सोलापूर असेल किंवा आसपासच्या भागाला पाणी टंचाईचा, मोठी भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। उजनी धरणाहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।